इस्रायलमधील शुक्रवारची सकाळ. नेहमीप्रमाणे सकाळी उठून जवळच कॉफी प्यायला उतरलो. भारतामध्ये शनिवारी जशी आठवडा अखेर तशी इस्रायलमध्ये शुक्रवारी. आठवडाभर काम करून लोक शुक्रवारी फिरायला निघतात. माझ्या समोरच एक आजीबाई आपल्या लहानग्या नातवाला घेऊन त्याच्याशी खेळत बसल्या आहेत. आजीबाईंसाठी ही सहलच म्हणावी लागेल नाही का. मी उठून दुकानात गेलो. उद्या दुकाने बंद. वाटेमध्ये मात्र सहलीचे विचार सतत मनात दरवळत होते. आईचे कॅन्सरचे उपचार गेल्या वर्षी संपल्यानंतर आम्ही युरोपची भली मोठी सहल केली. पण आता त्याला 8 महिने होऊन गेले. पूर्वी माझे वडील ज्या वेळी आजारातून बरे व्हायचे तेव्हा सुद्धा त्यावेळी आम्ही तिघे मिळून सहलीला निघायचो. मी पुन्हा कॉफीला उतरलो. कोण जाणे का मात्र आज वडिलांची आठवण आली. त्यांना जाऊन आता 3 वर्षे झाली. शेवटची काही वर्षे ते अंथरुणाला खिळून होते. मी माझा काम आणि व्यवसाय सुद्धा तेव्हाच सोडला आणि घरी राहिलो ते आतापर्यंत. कारण वडिलांनंतर आईच्या कॅन्सरच्या आजाराचे कारण पथ्यावर पडले याचा अर्थ घरी राहून जसा वडिलांचा सहवास लाभला होता तसा गेल्या 3 वर्षात सतत आईबरोबर राहून लाभला. मात्र त्याआधी माझे वडील जरी व्हीलचेअरवर असले तरी त्यांच्याबरोबर आम्ही एकूण 11 देशांच्या वाऱ्या केल्या आहेत. 11 देश म्हणजे कदाचित तुम्हाला मोठे वाटेल, मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे लांबच्या ठिकाणी गेलो नव्हतो. आपलं जवळपास युरोपमध्ये. भारतामध्ये तुम्ही कसे दिल्लीला वगैरे फिरायला जाता तेवढेच अंतर जवळपास इथून युरोपपर्यंत. सकाळपासून ही माझी 3री कॉफी. आता कुठे मनाला तरतरी आली. शामूचे वडील. माझ्या वडिलांचे नाव जेकब. मुंबईमध्ये असताना महानगरपालिकेमध्ये मराठीचे शिक्षक होते. मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत विनोदी आणि थट्टेखोर आणि कमालीचे हजरजबाबी. एखाद्या नटाला लाजवेल असे व्यक्तिमत्व. सोनेरी छटा असतील असे केस होते त्यांना. 20 वर्षापूर्वी हंगेरीमध्ये बुडापेस्टला गेलो होतो आम्ही. आमच्या घरामध्ये सगळे खादाड. आईच्या हातामध्ये किती आईस्क्रीम आहेत मोजले का तुम्ही. बुडापेस्टमध्ये जेरबाउड म्हणून एक प्रसिद्ध कॅफे आहे, जेथील केक अख्ख्या युरोपमध्ये सर्वात चविष्ट असे मानले जातात. आईला केक म्हटले म्हणजे तिचा जीव की प्राण. झाला निश्चय. निदान बघू तरी तिकीट मिळत आहे का. काढली भाऊ बरं, काढली तिकीट. 2 दिवसांनी निघायचंय. आईला आश्चर्याचा जाम धक्का बसणार आहे. निव्वळ परदेशात जाणार म्हणून नव्हे तर खास करून बुडापेस्टला जाणार म्हणून. आमच्या अनेक आठवणी आहेत तिथल्या. आता आई येईपर्यंत वाट पाहतो. महिला मंडळामध्ये डान्स पार्टी आहे असं किती दिवस म्हणत होती ती. तिथेच गेली असावी. जरा जास्तच. ए ए ए आली अंगावर, आली अंगावर, आली अंगावर. मैं कहाँ हूं, मैं यहां कैसे आया. अरे आई आली वाटतं. आलो आलो. उघड उघड. काय अडकतंय? ही बॅग कशाला ठेवली इथे?
अगं आत ये आधी. हे घे, हे घ्या. हे काय बुडापेस्ट टेलमेर? अगं विमानाची तिकीट आहे, 2 दिवसांनी हंगेरीला जायचंय. हंगेरीला घाबरली काय चेहरा? असं काय अचानक? आधी दरवाजा मागचा बंद कर, दरवाजा बंद कर. काय डान्स पार्टी झाली तुमची, ऐकली मी. ये आता बॅगा भरायला घ्या बॅगा. मी गेला तासभर इथे काम करत होतो, सगळं सामान काढून ठेवलंय तिकडे पलंगावर. ते एक एक आणून दे मला. तुझं सामान मला काय माहिती नाही, ते कपाटात काय असेल ते काढून दे. माझं नंतर आण. मोठी पेटी घेता यावेळी आण. हे काय डबे कसले? साबण वगैरे बारीक सारीक गोष्टी. बारीक सारीक गोष्टी, 2 डबे एवढे मोठे? हा. अगं बॅग मी म्हणालो मोठी घेतली म्हणजे काय प्रचंड बॅग नाहीये. मग काय काढता येण्यासारखं आहे? नाही. बरं कपडे आण, कपडे आण, तुझे कपडे आण आधी. हे किती, हे काय किती कपडे, किती कपडे? अरे घे लवकर घे, माझे हात दुखून आले. मम्मी माझे पण कपडे जायचेत अजून. जा आण लवकर, काय आण. जास्त नको घेऊ मम्मी, महिनाभरासाठी जायचं म्हणजे काय महिन्याचे कपडे नाही. चम्मारे डबा एकत्र घेतलं असं सगळं तुडुंब भरून घेतलंय. हे काय कपडे किती आणखीन? आणखी आहेत. आणखी नाही मम्मी. काय काय ग हे? पिशवीत घ्यायच्या आहेत चपला. नवीन आहेत काय चपला? हो. मग नवीन चपला तिकडे पण घेता आल्या असत्या. अगं माझं सामान जाणार आहे, माझं सामान कुठून जाणार? मग ह्याच्या बॅगमध्ये माझं सामान कुठून राहणार? हे काय मम्मी? अगं तिकडे उन्हाळा आहे मम्मी, हे थंडीचे कपडे काय मला बांधायचं काय? भैया आहे का मी भैया? घाम लागतोय तुझा सगळं त्याला. घाम लागतो तर हे मम्मी काय माझ्या कपड्यांना काय जागात पण नाही, काय नाही. हे घे तूच भर आणि तूच जा. हे काय बॅग बंद पण होत नाही, बॅग बंद पण होत नाही. हे जा, मी नाही, जरा तूच जा. माझे कपडे पण एक पण कपडे नाही राहते, तूच भर आणि तूच जा. हा. काय मजा.